नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मी विवेक साळवे, तुमचा होस्ट. आपण आज चाललो आहे अंमळनेरला मंगळ ग्रह मंदिर बघायला. आणि आता सध्या आपण चांदवडमध्ये आहोत, राऊड घाटात. मी आपली गाडीला हवा वगैरे मारून घेतोय. सुंदर असा सूर्योदय झाला. मित्रांनो, देवी देवतांची मंदिरं देशात जागोजाग आहेत, मात्र एखाद्या ग्रहाचं मंदिर सापडणं अत्यंत दुर्मिळ. असंच एक मंदिर आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर इथं आहे आणि तेच बघायला आज आपण चाललो आहोत. चहा प्यायला थांबलो एक ठिकाणी मालेगावच्या पुढं. नाश्ता वगैरे झालाय, आता चहा वगैरे साधारणतः 1 ते 1.5 तास लागेल आपल्याला पोहोचायला. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिर संपूर्ण भारतातील अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थान म्हणून मान्यता मिळालेले वैश्विक पातळीवरील अनेकार्थी हटके देवस्थान आहे. जाताना आपल्याला गाळणा टेकड्यांवरती स्थित असलेल्या लळिंग किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसले. येताना किल्ला बघून जाऊ असं स्वतःला आश्वासन दिलं आणि पुढे निघालो. एक पाणी बॉटल घेतली होती बिसलरी म्हणून, आत्ताशी लक्ष गेलं तिच्याकडं. ही बघायला काय नाव आहे तुम्हीच कमेंट करून सांगा. साधारणतः 3 तासाच्या प्रवासानंतर आपण अंमळनेर शहरात पोहोचलो. तीन तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलोय आता मंगळ ग्रह मंदिराकडे. आज मंगळवार असल्या कारणाने खूप गर्दी आहे. जायचं आहे आपल्याला मध्ये. दर्शनाला रांगेतच जावे, कारण वशिल्याचं चोर वाटा मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. तसं पाहायला गेलं तर मी नास्तिक आहे, पण मित्रांसोबत फिरायला काही वेगळीच मजा येते. आंब्याचा सीझन असल्याने इथे मंदिरात आंब्यांची आरास केलेली होती. मित्रांनी दर्शन वगैरे घेतले आणि त्यांच्यासोबत आपणही टिळा लावला आणि निघालो. इथे काही ठिकाणी पूजेची तयारी तर काही ठिकाणी पूजा चाललेली होती. थोडा आसपास फेरफटका मारला आणि घरी नेण्यासाठी पेढे घेतले. त्यानंतर सेल्फी काढून शांत बसण्यासाठी जागा शोधत होतो. इथे आपल्याला महाराष्ट्र शासनाची ॲग्रिस्टॅक नोंदणीसाठी उभी असलेली गाडी दिसली. शेतकरी कार्ड नोंदणी. इकडे गाडी फिरते
आपण आपल्या दुकानात बसून करतो. ॲग्रिस्टॅक जनजागृती रथ पण करून घ्या ज्यांची बाकी आहे, कारण ते केलं तरच इथून पुढच्या सगळ्या योजना, शेतीविषयक योजना तुम्हाला मिळतील. मंदिर वगैरे फिरून झालंय, मित्रांचं पण दर्शन झालं. तर बसलो या ठिकाणी सावलीत मस्त, थोड्या वेळ इथे आराम करू, निघू थोड्या वेळाने. खूप सुंदर असं धार्मिक ठिकाण आहे. तुम्हाला यावंसं वाटलं तर नक्की या इथे. इथे पूजा विधी करायची प्रक्रिया चालू आहे. ते आमच्या मंगेशनं पेढे पण घेतले, पण तो काही देईना, तोंडला पुरायला जसे आम्ही लय खाऊ गेलाय त्याला हजं का. आणि मंगेशला पेढे आणायला पाठवलंय आणि दोघं बसलोय. प्युअर गोसावी दिसतोय. मंगेश आलाय पेढे घेऊन. मित्रांनो, इथे बसल्या बसल्या आमच्या तिघांमधली क्युरिओसिटी जागी झाली आणि आम्ही एक शोध लावला. इथं जी विशेष पूजा आहे त्याची फी आहे 6300. ते 6 आणि 3 9 होता त्याचं काउंटडाऊन. त्यानंतर महाप्रसाद आहे इकडे पाठीमागं, त्याचं किंमत आहे 63 रुपये. ते पण 6 आणि 3 9 होता. आणि त्याच्यानंतर इथं जी रेग्युलर पूजा आहे त्याची फी आहे 810 रुपये. त्याचं पण काउंटडाऊन 8 आणि 9 होतं. म्हणजे 9 अंक काहीतरी, 9 अंकाचं मंगळाचं काहीतरी कनेक्शन आहे. असं हे आमचं काम असं आहे. काम एकाच राहतं, जावा तिघांना लागतं. नियमित अभिषेक दक्षिणा 810 रुपये. आणि ही बघा गर्दी याची. रस पितोय मस्त. मित्रांनो, ऊन खूप आहे आणि आता आपण इथे प्रॉपर अंमळनेरमध्ये थांबलोय. मंगळग्रह मंदिर व्हिजिट झाली, तर जाता जाता अजून एखादं ठिकाण असेल तर ते व्हिजिट करू आणि घरी निघू. अजून एक आपल्याला बिस्लरीचा ब्रँड सापडला आहे, बैलेरी. येताना लळिंग किल्ल्याजवळ असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतिवन बघायला गेलो. येथे आतमध्ये जाताना एक चेकपोस्ट आहे. आपण एंट्री फीस दिली आणि पावती बनवून घेतली. त्यावर आपण सांगितलं त्याला निफाड आणि या मित्राने लिहिलंय नेपाळ. ऊन खूप होतं, पण आतमध्ये काय आहे ते बघायचंच होतं, त्यामुळे पुढे निघालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतिवन म्हणून आहे इथे. आणि आपण आलोय तिथे लांडोर बंगला. मित्रांनो, याच लांडोर बंगल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1937 मध्ये एका खटल्यानिमित्त 3 दिवस मुक्कामी राहिली होती. येथेच सुंदर असं कॅक्टस गार्डन होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅक्टस तेथे होत्या. Consolia, Euphorbia inli, हे कोणतं आहे? पुंटिया. इथं तुमचं अगेव ॲगस्टिफोर. इकिनो कॅक्टस, सिलिंड्रोप्युटिया, काहीच नाही. इकिनो कॅक्टस. आलू आलू नाही रे, ॲल्वी जॅवली.
जुवेना लय जुवेना. प्लस काय करतो हा बघा किती सुंदर असं स्ट्रक्चर आहे याचं. कॅक्टस गार्डन आणि लांडोर बंगला बघून आपण निघालो परतीच्या प्रवासाला. दरवर्षी 31 जुलैला भीमस्मृतींना उजाळा मिळावा म्हणून येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि सामान्य नागरिकांसाठी हा बंगला खुला करण्यात येतो. आपल्याला परत एकदा बिस्लरीचा कॉपी कॅट सापडला. अल हबीबी याला याला वेलकम टू धुळे. आता तुम्ही म्हणत असाल धुळे कस काय, तुम्ही तर दुबई सारखं बांधलंय. पण आता काय करता, त्याला नाईलाज तर ऊनच एवढं आहे का त्याच्यामुळं बांधावं लागलंय ते. आणि तिथे मस्त बसलो आम्ही, टरबूज वगैरे खाल्लंय. नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट आपल्याला चंदनपुरीला जायचंय. 20 किलोमीटर आहे तिथून साधारणतः आता 20 ते 25 किलोमीटर आहे अजून. जाऊ बघूया. आजचा दिवस त्याच कामी घालवला आपण. मंगळग्रह मंदिर बघितलं आणि रस्त्याने येताना बाबासाहेब आंबेडकर स्मृतिवन बघितलं लळिंग किल्ल्याजवळ. झाडाखाली थोडी विश्रांती घेऊन आपण निघालो चंदनपुरीला. आपण पोहोचलोय चंदनपुरीला. बघूया मंदिर वगैरे कसं आहे ते. मंदिरात दर्शन झाल्यानंतर आपण परत एक पाण्याची बाटली घेतली आणि हे काही वेगळंच होतं. बिस्लेवरी 4 ब्रँड. चंदनपुरीहून आपण निघालो थेट चांदवडच्या दिशेने, कारण आता पोटात कावळे खूप ओरडत होते. चंदनपुरीवरून निघालेली आपली गाडी मयूरनं थेट आणून थांबवली चांदवडमधील सुप्रसिद्ध असे माथेरान हॉटेल समोरच. आणि आता एक ठिकाणी जेवायला थांबलोय, हॉटेल माथेरान. मित्रांनो सुंदर असं जेवण झालंय हॉटेल माथेरानला. निघालो आता घरी. तर मित्रांनो आजच्या दिवसाची खूप सुंदर अशी ट्रिप झाली आहे. अंमळनेरपासून आपण फिरत आलोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा तो बंगला पण बघितला लळिंग किल्ल्याजवळ. आणि त्याच्यानंतर फिरगितल्यानंतर चंदनपुरी देवस्थान बघितलं. आणि आता आपले जेवण वगैरे झाले आणि घराकडे निघतोय. आणि सुंदर अशी ट्रिप झाली आहे. माझे 2 मित्र आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.